नमस्कार. पणजी दूरदर्शनच्या वतीने आज आपल्याकडे बालसाहित्यातले एक मोठे साहित्यिक या ठिकाणी आलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर म्हणजे महाराष्ट्रातलं औरंगाबाद या इथून प्रशांत गौतम हे आलेले आहेत. नमस्कार प्रशांत गौतम सर आपल्याला. आणि पणजी दूरदर्शनच्या वतीने सुद्धा आपलं या ठिकाणी मी स्वागत करते. धन्यवाद. आपल्याला नमस्कार. आणि आपला एकंदरीत जो साहित्य, पत्रकारिता आणि बालसाहित्य ह्याचा जो काही एक पट आहे तो पट आपण या ठिकाणी उलगडून दाखवणार आहोत. आणि काही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधेल. प्रशांत गौतम जे आलेले आहेत ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून आलेले आहेत. बालसाहित्यिक आहेत. अनेक पुस्तकांचे ते मानकरी आहेत. अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. आणि दैनिक सामना जे औरंगाबाद, मुंबई अशा अनेक ठिकाणावरून जे वृत्तपत्र निघत असतं त्या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. उपसंपादक म्हणूनही त्यांनी सुरुवातीला काम केलेलं आहे त्या पेपरमध्ये. तर मी प्रशांत सरांशी त्यांचं स्वागत करते. आणि पहिला प्रश्न तुम्हाला मी असा विचारेन की साहित्य, पत्रकारिता, बालसाहित्य या क्षेत्रात गेली 3 दशकं आपण कार्यरत आहात. बरोबर. याकडे आपण कसे वळलात? बरोबर आहे. साधारणपणे 3 दशकाचा हा प्रवास साहित्य, पत्रकारिता, बालसाहित्य या वळणावर येऊन ठेपला आहे. तर मला सर्वप्रथम गोवा दूरदर्शन केंद्राचे आभार यासाठी मानले पाहिजेत सारखे की माझ्या एवढ्या प्रवासाची नोंद गोवा दूरदर्शनने घेतली. त्यासाठी मी गोवा दूरदर्शनचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसं पाहायला गेलं तर 3 दशकापूर्वीचा हा प्रवास अत्यंत रंजक आहे. महाराष्ट्रात परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड हे माझं जन्मगाव. वाचनाचे संस्कार, लिखाणाचे संस्कार हे वडील विषम गौतम यांच्याकडून मिळाले. वाचनाचं बाळकडू हे त्यांनीच मला शिकवलं. शालेय वयामध्ये असताना व महाविद्यालयीन वाटचालीमध्ये असताना त्यांच्याकडे बघूनच ती लिखाणाची वाटचाल वगैरे, कारण ते स्वतः कथालेखक होते, उत्तम कथालेखक होते, उत्तम वाचक होते. त्यांच्याकडे बघून हे सुरू झालं. आणि साधारणपणे 10वी-12वीपर्यंत वाचन लेखन हाच त्याच्यातला हे भाग होता. बरोबर. तर दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये की एक गोष्ट तुम्हाला अत्यंत आनंदानं सांगितली पाहिजे किंवा गमतीशीर सांगितली पाहिजे. हा प्रवास सुरू झाला नसता. कारण सुरुवातीला मी त्यावेळेला त्या काळामध्ये 1983 16 जानेवारी 1983 ही गोष्ट आहे. तर एक बालकथा म्हणून मी लिहून पाठवली होती दैनिक मराठवाड्यामध्ये. मराठवाड्यामध्ये. आता बालकथा लिहून पाठवली ही ताबडतोब छापून यायला पाहिजे होती साधारणपणे. बरोबर. पण वाट पाहण्यामध्ये साधारणपणे वर्ष गेलं. तर वर्ष गेलं आणि वर्ष गेल्यानंतर आता छापून येते की नाही हे याची अपेक्षा सोडून दिली. तर एके दिवशी अचानक रविवारच्या पुरवणीमध्ये ही कथा छापून आल्याचं वडिलांनी सांगितलं. ही जर कथा छापून आली नसती तर तेव्हापासून सुरू झालेला हा पूर्ण प्रवास, लिखाणाचा प्रवास हा इतका बहुआयामी वगैरे झालाच नसता. म्हणजे येऊन मी बालसाहित्य म्हणून पुढे आलो पण नसतो. वर्षानं त्यांच्याकडे पाठवलेली बालकथा ही वर्षभराने छापून आली. आणि तिथून जो प्रवास सुरू झाला. वडिलांनी सांगितलं की आधी वाचायचं नंतर लिहायचं. मुळात ही बालकथा ह्या दैनिकाच्या रविवार पूर्णिमेमध्ये छापून यायच्या. आणि तुम्हाला सांगायला हे अशा आनंदानं सांगेल मी की तेव्हा माध्यमं खूप कमी होते. म्हणजे विविध दैनिकांच्या रविवार पुरवण्या ह्या अत्यंत वाचनीय असायच्या. रविवार पुरवण्या, मासिकं वगैरे, मुलांची मासिकं वगैरे ह्याच सारखं सातत्यानं तो प्रवास सुरू झाला तिथून. हे काही झालं नसतं. आणि इतके चॅनल्सही नव्हते ना, काहीच नव्हते. त्यामुळे वाचन आणि लिखाण हाच पर्याय. चॅनल्स म्हणजे कसं माहिती आहे का की त्यावेळेला मोबाईलचा विषयच नाही, त्याच्यानंतर टी व्हीचा विषयच नाही. आणि तेव्हा फक्त सरकारी दूरदर्शन, महाराष्ट्रात सह्याद्री आणि इकडे गोवा दूरदर्शन. व्यक्त व्हायचं काही व्यासपीठच नाही तिथे. तर तिथं मग काय करायला पाहिजे की दैनिकामध्ये शिरकाव कसा करायचा, दैनिकामध्ये सुरुवात कशी करायची. आपलं नाव छापून आलं तर फार सगळ्यांना आनंद वाटतो. आपलं नाव मुद्रण याच्यामध्ये छापून आलं की आनंद वाटतो. एक वाचकांचे पत्र हा एक सगळ्या दैनिकाचा एक फार मोठा विभाग असतो. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला माझे पत्र यायचे छापून.
म्हणजेच काय झालं की वाचकांचे पत्र सुरुवातीला छापून यायचे, मग ते विविध दैनिकामध्ये विविध समस्या त्यात मांडायचं. बरं. आणि पत्र छापून आलं की त्याचा खूप परिणाम व्हायचा, कारण लोक दोन गोष्टी वाचायचे, एक तर आग्रहिक वाचायचे, नाही तर वाचकांचे पत्र वाचायचे, रविवार पूर्ण वाचायचे. तेव्हा ही वाचन संस्कृती आहे की नाही तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात होतीच होती. आणि त्यानंतर झालं काय माहिती आहे की पत्र छापून येऊ लागले, मग तक्रारी सूचना वगैरे पूर्ण, मग वेगवेगळे मतं मांडायची सुरुवात झाली. तुमच्या कोणत्याही वर्तमानपत्राची सुरुवात ही वाचकांच्या पत्रापासून सुरुवात होते. मी तर असं म्हणेल की लेखक घडण्याची ती एक चांगली सुरुवात आहे. बरोबर आहे. बरोबर. आपण गंगाखेडचा उल्लेख केला, संत जनाबाईचं जन्मस्थान. होय. तर त्या ठिकाणी आपला जन्म, आपलं लहानपण, आपलं बालपण, आपलं कॉलेजचं शिक्षण, हे सर्व आपण त्या हे केलेलं आहेच आहे. लेखक आणि पत्रकार हे दोन्ही कसं काय? लेखक आणि पत्रकार वास्तविक पाहतात दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. लेखक हा लेखक असतो, त्याला फक्त ललित साहित्य, कथा, कविता, कादंबरी याविषयी तो लिहितो. पत्रकाराला एक दृष्टी असते, एक त्याला तिसरा डोळा असतो, तिसरा डोळा. पत्रकाराला जे असतं की जग पाहायची त्याच्याकडे दृष्टी वेगळी असते. आणि पत्रकार म्हणजे असतो काय, हे विविध दैनिकामध्ये तो काम करतो आणि सगळ्या कार्यक्रमाच्या बातम्या देतो. आणि त्याला जग कळतं वेगळं, किंवा तो हाडाचा पत्रकार की त्याला काही त्याचं समाजात काही घडलं. आणि गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये समाजात चांगल्या घडणाऱ्या गोष्टीवर तो प्रहार करतो, पण त्याला त्याचं उद्बोधन पण करतो. आणि दुसरी गोष्ट अशी की साहित्य पत्रकारिता ही पूर्णपणे वेगळंच आहे. लेखक हा पूर्णपणे वेगळा असतो. पत्रकार हा विविध दैनिकामध्ये काम करतो, बातमीदारी करतो. त्याला बातमी कशी लिहावी हे जेव्हा समजतं, बातमी कशी लिहावी हे समजल्यानंतर त्याला अनुभवाचं खूप हे असतो आणि विविध ठिकाणी तो काम करतो. तो म्हणजे त्याच्याकडे अनुभव विषय खूप मोठा असतो त्याच्यामध्ये. मग ह्या दैनिकात काम कर, त्या दैनिकात काम कर, त्याचा अनुभव विषय वाढत जातो पूर्ण असं. बरं, पत्रकारितेसाठी काही वेगळं शिक्षण सांगतो. आता आजकाल काय झालं माहिती आहे का, आजकाल विविध ठिकाणी कोर्सेस सुरू झालेले आहेत. म्हणजे डिप्लोमा जर्नलिझम, डिप्लोमा जर्नलिझम आहेत, पदवीचा अभ्यासक्रम आहे. आता माझं म्हणाल तर साधारणपणे छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पत्रकारितेचा कोर्स, मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन जर्नलिझम, हे तिथं मी केला. पण त्याच्या आधी एक वर्ष ते सांगितलं पाहिजे की पदवी आणि पुन्हा प्रत्यक्ष हे शिक्षण हे फार वेगळं आहे. तिथे BJ-MJला असताना ते एक तुम्हाला अनुभव खूप छान सांगणं आवश्यक आहे. BJ म्हणजे बॅचलर जर्नलिझमच्या अभ्यासक्रमासाठी मी विद्यापीठामध्ये जॉईन व्हायचं होतं मला तिथं. त्यांनी मला प्रवेश पत्रिका वगैरे पूर्ण झालंच, पण माझे जे तिथे सर होते त्यांनी सांगितलं की तुझा BJला नंबर लागेल तेव्हा लागेल म्हणाले. मी म्हटलं सर असं का म्हणता तुम्ही, मला माझं करिअर घडायचं आहे, माझं BJ करायचं, MJ करायचं. हो ठीक आहे ना म्हणाले, तू BJ कर, MJ कर, ठीक आहे, पण उद्या मी सांगितलेलं काम कर म्हणाले. मी म्हणालो काय सर सांगा ना म्हणलं. मग ते म्हणाले की मुंबईला कविवर कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली पहिली मराठी जागतिक परिषद होणार आहे. तर तिथे जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला 2 परिसंवादाचं सांगितलं. तर सर म्हणाले की त्यांनी त्या रिपोर्टिंगला जायचं आहे आणि छान तिथे तुमची व्यवस्था पूर्ण होईल. आणि व्यवस्था पूर्ण होईल तर सांगितलं की तुम्ही तिथे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला जे काही मिळेल, तुम्हाला तुम्ही परिसंवादात रिपोर्टिंग करायचं आहे असं सांगायचं. तर तिथं जे सरांनी सांगितलेला अनुभव होता की मला त्यांनी सांगितल्यामुळे ती पहिली कुसुमाग्रजांची ती जागतिक मराठी परिषद 1989 साली मुंबईत झाली, ती माटुंग्याच्या सभागृहामध्ये. आणि मी सांगतो माझं त्यावेळेला इतकं आयुष्य समृद्ध गेलं, समृद्ध बनवलं. काय होतं की पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये की तुम्हाला सगळंच काही शिकायला मिळत नाही. तुम्हाला जो पण अनुभव येत नाही तर तिथे अनेक दिग्गज पाहायला मिळाले. तर ती परिषद मी छान रिपोर्टिंग केली आणि सर म्हणाले हे खरं पत्रकारिता शिक्षण. पत्रकारितेचं शिक्षण, बरोबर. बालसाहित्य आणि लेखक, कार्यकर्ता अशी दुहेरी तिहेरी भूमिका आपण करत राहिलात. होय. थोडं याविषयी पुन्हा तेच आहे याच्यामध्ये की ही तिहेरी भूमिका फार महत्त्वाची आहे या लेखनाबरोबर होते. आता माझ्या पुढं म्हणाल तर आधी बालसाहित्याचा प्रवास तुम्हाला तिन्ही विषयी मला सांगितलं पाहिजे. यासाठी बालसाहित्याचा हा लेखन प्रवास जो सुरू झाला आहे त्याला 37 वर्ष झालेली आहेत. 37 वर्षाचा लेखन हा कार्यकाळामध्ये 15 ते 20 बालकथा संग्रह छापून आले, प्रकाशित झालेत. 2 बालकादंबऱ्या याच्यामध्ये आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कादंबऱ्या, बरं गंमत अशी की त्याच्यामध्ये आपण स्वतःहून प्रकाशकाकडे जायचं की त्यांनी आपल्याकडे यायचं, हा फार महत्त्वाचा प्रश्न.
बरं, दरवर्षी त्यावेळेला माध्यमं खूप होते, त्यावेळेला दरवर्षी रविवारच्या पौर्णिमेमध्ये कथा छापून यायच्या. हो. अनेक मुलांच्या मासिकामध्ये कथा छापून यायच्या. त्याच्यानंतर मग वर्षभर कथा छापून आल्यानंतर कथा असतील, कविता असतील, साधारणपणे माझं कथा आणि कादंबरी हे माझं कार्यक्षेत्र राहिलं आहे. तर कथांचा विषय जर घेतला ना तर खूप कथा छापून आल्या मासिकांमध्ये. आज काय झालं की माध्यम चांगली मुलांची मासिकं जी आहेत ना महाराष्ट्रामध्ये, आनंद कुमार, टॉनिक, बालवाडी सारखे, किशोर हे जे छान मासिकं होते ना, त्या मासिकांनी एक एका काळात छान भरणपोषण केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक छान येऊन जायचं दिवाळी अंकाचं लिखाण. दिवाळी अंकाचं लिखाण असं आहे की तुम्ही वर्षाला आपण कथा लिहितो, दिवाळी अंकामध्ये लिहितो आणि सादरीकरण करतो आपण त्यामध्ये. त्याच्यामध्ये कथा येऊन गेल्या आणि ह्या पुस्तकामध्ये ह्याच कथा येऊन गेल्यात. आत्तापर्यंत समजा 15 कथासंग्रह माझे आहेत. आणि याच्यातली एक रंजक गोष्ट सांगतो. पहिलं पुस्तक आहे राजकन्येचा पोपट माझं. हे माझं पहिलं पुस्तक राजकन्येचा पोपट. आणि महाराष्ट्र शासनाच्या साहित्य कला संस्कृती मंडळाचं अनुदान मिळायचं. त्या अनुदान योजनेमध्ये हे पुस्तक प्रकाशित झालं. आणि याचं खरं श्रेय मी प्राचार्य रारम बोराडे यांना देईल. कारण हे कोणाला माहीत नव्हतं की याची अनुदान मिळतं. रारम बोराडे ग्रामीण कथाकार. तर सर तेव्हा अध्यक्षांनी त्यांनी सांगितले की त्यांनी माझं पण पुस्तक त्या अनुदान योजनेमध्ये पुस्तक छापून आलं आणि वडिलांचं पुस्तक नंतर छापून आलं. वडिलांचं पण पुस्तक छापून आलं याच्यामध्ये. हे पुस्तक याच्यामध्ये छापून आलं आणि याला उन्मेष प्रकाशनानं प्रकाशित केलं. हे तर पुस्तक प्रकाशित झालं नसतं ना तर साधारणपणे 15-20 बालकथा संग्रह, 2-4 कादंबऱ्या हे आता पण आले नसत्या. विविध निमित्तानं झालं काय की बरं मग आता दर 2-3 वर्षानं वेगवेगळ्या प्रकाशकांनी ही पुस्तकं छापलेली आहेत. मग जंगलतोड, मुरलीखोड असेल, याच्यामध्ये नंतर ते शाळीग्राम नावाची कादंबरी आहे, प्राची नावाची बालकादंबरी आहे. त्याच्यानंतर हे छोट्या छोट्या मुलांच्या गोष्टी आहेत आणि मला वाटतं राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. तर ते छोट्या छोट्या गोष्टीचे संस्कार प्रबोधन आणि याच्यामध्ये अशा गोष्टी मेन उद्देश मनोरंजनातून संस्कार हा विषय जो आहे की नाही ही माझी भूमिका म्हणून राहिली आहे. मग याच्यामध्ये फार मुलांना शिकवायचं नाही. मुलं खूप हुशार आहेत बरं का. मुलांना काही सांगायचं नाही, शिकवायचं नाही. एक तुम्हाला जाता जाता त्याचा बोधकथा सांगून ते टाकायची की बोधकथा अशी आहे. तर अशा पद्धतीप्रमाणे हे पुस्तकं आहेत. याच्यामध्ये या सर्व पुस्तकामध्ये एक उल्लेख मी करेल. गोष्टीची गोष्ट हे जे पुस्तक आहे, गोष्टीची गोष्ट हे माझं एका प्रकाशकानं पुस्तक प्रकाशित केलं. याला आदरणीय फमू शिंदे सरांचं एक बरोबर आहे याच्यामध्ये. आणि ह्या गोष्टीची गोष्टीविषयी सांगायचं म्हणजे याला महाराष्ट्र शासनाचा राज्य उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला आहे 1999-2000 ह्या वर्षामध्ये. त्याला तो पुरस्कार मिळाला, तो बालसाहित्याचा सर्वोत्कृष्ट बाल संग्रह म्हणून. आणि याचं दुसरं वैशिष्ट्य असं की हे पुस्तक अलीकडच्या काळामध्ये 5-10 वर्षापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ इथं हे पुस्तक एम.ए.च्या अभ्यासक्रमाला लागलं पुस्तक हे. आता काय झालं की तुम्ही म्हणाल की हे बालसाहित्याचं पुस्तक एम.ए.च्या अभ्यासाला काय, बी.एच्या अभ्यासाला काय. तर ते तिथे आता सुरू झालेलं आहे की पदवी पातळीवर मास्टर डिग्रीपर्यंत हे तिथे शिकवतात. मराठीतलं उत्तम बालसाहित्य हे पदवीपर्यंतसाठी आहे अभ्यासक्रमामध्ये. मास्टर डिग्रीमध्ये पण अभ्यास आहे. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे ना, तिथं पण अभ्यासक्रमाला अशी पुस्तकं आहेत, अनेक लेखकांची पुस्तकं आहेत. आणि एक गोष्ट अशी सांगणं फार आवश्यक आहे, महाराष्ट्राला उज्ज्वल बालसाहित्याची फार छान परंपरा आहे की ज्यांना कोणी आपण विसरू शकत नाही. साने गुरुजी, पांडुरंग सदाशिव साने गुरुजी, त्याच्यानंतर साने गुरुजी ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय ही मुलाखत अत्यंत अपुरी होईल की ह्या गोष्टींचा उल्लेख भारा भागवत आहेत, लीलावती भागवत आहेत, त्याच्यानंतर राजाभाऊ मंगळवेळेकर आहेत, यदुनाथ थित्ते आहेत. किती नावं सांगावीत. बालसाहित्याची ही पिढी अत्यंत समृद्ध केली आहे, ज्याचे आपण हे उपकार मानले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट अशी की यांच्यामध्ये एक गोष्ट होता की हे मंडळी लेखक तर होतीच होती, यांनी छान मुलांना छान छान गोष्टी सांगितल्या, पण हे कार्यकर्ता होते. मुळात कार्यकर्त्याची भूमिका होती, अखंड कार्यकर्ता होते. आणि मी परत येईल आपल्या मूळ मुद्द्यावरती की पत्रकार म्हणून आपण प्रत्येक साहित्य संमेलनामध्ये आपण सहभागी होतात. तर त्या एकंदरीत साहित्य संमेलनाचा आणि पत्रकारितेचा संबंध थोडासा आपण सांगावा. बरोबर आहे. चांगला प्रश्न विचारला आहे साहित्य संमेलनाचा. याच्यामध्ये साधारणपणे काही भाग्यवंत असे असतात की साहित्य संमेलन हे सगळ्यात प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रातली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. आता काय होते की प्रत्येक पत्रकारितेचे विषय खूप वेगवेगळे असतात. तर प्रत्येक पत्रकाराला साहित्य संमेलनाचं, विधानसभेचं अधिवेशनाचं रिपोर्टिंग करणं आणि साहित्य संमेलनाचं अधिवेशन रिपोर्टिंग करणं हे त्यांच्या करिअरमध्ये वेगळं असतं. आता साधारणपणे हा जो विषय आता माझ्यापुरता आला आहे
तर साधारणपणे साहित्य 3 दिवसाच्या साहित्य संमेलनाचं वृत्तसंकलन करायचं. बरोबर सर. तर साधारणपणे ही गोष्ट अशी आहे की साधारणपणे 25 ते 30 अखिल भारतीय साहित्य संमेलनाचं वृत्तसंकलन मला करण्याची संधी विविध दैनिकातून मिळाली. साधारणपणे इथे 2 संमेलन झाली. इथं 2 संमेलनाचा आपल्या परिसरातील उल्लेख यासाठी करायचा आहे की कुसुमाग्रजांच्या अध्यक्षतेखाली इथं मडगावला साहित्य संमेलन झालं होतं. तर तिथे ते अध्यक्ष होते. आणि त्याच्यानंतर जे साहित्य संमेलन पणजीला झालं होतं त्याचे अध्यक्ष होते माननीय रामभाऊ शेवाळकर. तिथे ते अध्यक्ष होते. आणि तिथे साधारणपणे आता हे संमेलन दरवर्षी होतं. हे तर विविध दैनिकांच्या पत्रकारांना ती संधी मिळते साहित्य संमेलनाचं 3 दिवस अध्यक्षाचं भाषण करायचं. हे एक अनुभव छान असतो. एक तुमचं सांस्कृतिक दृष्ट्या तुम्ही समृद्ध होता, साहित्यिक दृष्ट्या समृद्ध होता. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आहे की याच्यात पत्रकार आणि लेखक ही भूमिका जी आहे ना, पत्रकार आणि लेखक, तर तुम्ही लेखक म्हणून तुमचं काय आहे की मी यासाठी विशेष कृतज्ञता व्यक्त यासाठी करेल की साहित्य महामंडळानं मला साहित्य संमेलनाच्या बालमेळ्यामध्ये सहभागी केलं. ते कसं माहिती आहे का की साहित्य संमेलन 3 दिवस असतं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बालमेळावा असतो तिथे. बालमेळावा. तर बालमेळाव्यामध्ये की नाही आता कसं साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणचे ते कथा कविता संमेलन असतात. पण अलीकडच्या काही साहित्य संमेलनामध्ये बालमेळावा ठेवू लागले. ते मला वाटतं महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनापासून त्यांनी बालमेळावे ठेवले. तर ते बालमेळावे सुद्धा मोठ्या संमेलनाप्रमाणे ते मोठे छान यशस्वी होतात बरं का. तर साधारणपणे माझी भूमिका जी दुहेरी कशी की तुम्हाला जिथं बालमेळावा तुम्ही कथा सादर करा, कविता सादर करा, तुम्ही कशात काय म्हणायचं ना, साहित्य संमेलनाचं रिपोर्टिंग करायचं. तुम्ही तिथे बातमी संपली की आपलं हे नाव पुकारतात की आता ह्या कार्यक्रमामध्ये हे सहभागी होणार आहेत. तर त्या भूमिकेतून ह्या भूमिकेत यायचं. तर ते मोठं कठीण काम होतं का की तुम्हाला त्याचं सरळ येदोत थत्तेसारखे सांगितलं की व्यासपीठावर बसून रिपोर्टिंग करायचं. व्यासपीठावर बसून तर ते रिपोर्टिंग पण तसं करायचं. आणि साधारणपणे हे अशी 2 संधी मला खूपदा मिळाली. महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, आता महाराष्ट्र चांद्यापासून बांद्यापर्यंत हा जो महाराष्ट्र आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या बाहेर जे साहित्य संमेलन झाले आहेत, बृहद महाराष्ट्रामध्ये बडोद्याला साहित्य संमेलन झालं होतं, हैदराबादला झालं होतं. साहित्य संमेलन हा एक विषय आहे. या निमित्ताने एक संधी मिळाली. बरं. आपण दिवाळी अंकामध्ये लिहिता आणि महाराष्ट्र असो आमचा गोवा असो, दिवाळी अंकाची खूप मोठी परंपरा आहे. होय. आणि खास दिवाळी अंकांचे काही लेखक आहेत. होय. आहे ना. तर त्याविषयी थोडं. साधारणपणे बघा, महाराष्ट्र असो की बृहद महाराष्ट्र असो, साधारणपणे 150 ते 200 पावणे 2 वर्षाची दिवाळी अंकाची परंपरा आहे. ही दिवाळी अंकाची परंपरा उज्ज्वल आहे. काशीनाथ रघुनाथ मित्र, कारा मित्र यांनी ते दिवाळी अंकाची परंपरा 150 वर्षापूर्वी सुरू केली. आणि तेव्हा कसं होतं माहिती आहे का की महाराष्ट्र आणि बृहद महाराष्ट्र हे 2 वेगळे नाहीत बरं का. हे दोघं एकमेकाचे भाऊच आहेत. हे तुम्हाला अशी गोष्ट सांगितली की साधारणपणे पेशवे काळापासून ज्या पिढ्या इथं झाल्या आहेत की पेशवे काळापासून त्या पिढ्या 5-6 पिढ्यापासून ते ह्या सगळ्या पिढ्यानं देशभराच्या जिथे जिथे मराठी राज्य होतं त्या मराठी राज्यामध्ये ह्या पिढ्या वावरल्या आहेत. म्हणजे महाराष्ट्राबरोबर हे बृहद महाराष्ट्रीय लोक पण इथे गेले. म्हणजे बघा ना, गोवा असो, बृहद महाराष्ट्रात हे बडोदा असो, भोपाळ असो, इंदोर असो वगैरे सगळे लोक असो, हे बृहद महाराष्ट्र म्हणजे काय आहे, हे त्यांनी इथे येऊन ते व्यवसाय सुरू केलेला आहे. आणि आज त्यांची 5वी-6वी पिढी जी आहे ना, इथे ती सेवरत आहे. आणि याच्यात झालं काय माहिती आहे का की दिवाळी अंकाची परंपरा जशी महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणजे साधारणपणे विविध वाङ्मय प्रकारची दिवाळी अंकाची परंपरा आहे. म्हणजे स्त्रियाविषयक मासिकं असतील, विनोदविषयक मासिकं असतील, विनोदी मासिकं असतील, मुलांची मासिकं सुद्धा असतील. हे सगळ्या मासिकांची परंपरा आहे. पण याच्यातून झाले काय की सर्वात म्हणजे महाराष्ट्राच्या वाचकांना जो दिवाळी अंकाचं उत्तम साहित्य मिळालं आहे. आणि तुम्हाला सांगू काय की गोष्ट, मी अनेक मोठ्या लेखकांनी, हबू मराठे असतील, जयवंत दळवी असतील, अनेक मराठीतल्या व्यंकटेश माळुकर असतील, आधीच्या पिढीमध्ये सुद्धा अनेक मोठ्या लेखकांनी हे बालसाहित्य आपल्या मोठं साहित्यसुद्धा दिवाळी अंकातून लिहिलेलं आहे. आणि छान दिवाळी अंक लिहितात. आता तुम्ही बघा ना, मौजेचं दिवाळी अंक, दीपावलीचा दिवाळी अंक, महाराष्ट्र दिवाळी अंक, हे सगळे अभिजात दिवाळी अंक महाराष्ट्र साहित्यामुळे खूप छान दिवाळी अंक निघतात. हे आणि यांची एक परंपरा आहे. आणि एक विषय इथं सांगितलं पाहिजे, इथं हे जे पुस्तक आहे ओट्यावरची शाळा, हे माझं अलीकडे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. तुम्ही ध्येय म्हणा किंवा काही म्हणा, की साधारणपणे एका दिवाळी अंकाने मला सांगितलं की तुम्ही दरवर्षी छान कथा लिहा. तर साधारणपणे असं दृष्ट घडत नाही बरं का. एखाद्या दिवाळी अंकाला कथा सांगितली, यावर्षी कथा छापून आली, मग पुढच्या वर्षी त्याच दिवाळी अंकात कथा छापून येईल असं सांगता येत नाही बरं का. तर तिथे आश्चर्याची गोष्ट म्हणा किंवा आणखीन कशाचं काही म्हणा, आता मला असं वाटतं की हे कसं झालं.
साधारणपणे त्या दैनिकांचा उल्लेख मी करतो, करायला पाहिजे किंवा नाही, सर की 12-13 वर्ष एका दिवाळी अंकामध्ये सातत्यानं वेगवेगळ्या विषयावर त्यांनी कथा मागवून घेतल्या आणि बालसाहित्यात सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रयोगशील पद्धतीने लिहायचं. तर साधारणपणे सामना दिवाळी अंकाचा उल्लेख केला काय पाहिजे. आता ह्याच्यात झालं काय की सामनाच्या दिवाळी अंकामध्ये सलग 13 वर्ष कथा छापून आल्या. 13 वर्ष कथा छापून आल्यानंतर आणखी एका दिवाळी अंकाचा उल्लेख मी एका मासिकाचा करीन मी, एक छान, तिथे त्यांनी 12-13 वर्ष छान कथा छापल्या. तर याची परिणिती, याचं अंतिम फल काय मिळालं माहिती आहे का, की त्या दिवाळी अंकाच्या कथांचं पुस्तकच झालं तयार. आणि साधारणपणे हे जे ओट्यावरची शाळा पुस्तक आहे ना, तर संपूर्णपणे हे सामनाच्या दिवाळी अंकाच्या कथांचं पुस्तक आहे. आणखी पुस्तक आहेत. आणि आजकाल कसं झालं माहिती आहे का, की एक छान उत्सुकता असायची बरं का, की दिवाळी यायची, दिवाळीच्या याच्या वेळेला छान छान दिवाळी अंक वगैरे यायचे, बाजारपेठेत यायचे साधारणपणे. आमच्या मराठवाड्यात म्हणा, महाराष्ट्रात सगळ्या भागात म्हणा, की दिवाळी अंकांनी वाचन संस्कृती घडवली. मी त्या प्रश्नावर येणारच होते, की एकूणच वाचन संस्कृतीविषयी आपल्याला काय वाटतं, की वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातंय. तर आपल्या निदर्शनामध्ये वाचन संस्कृतीविषयी आपले काय मत आहेत? साधारणपणे हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. हा वाचन संस्कृतीचा हा प्रश्न जवळपास केवळ एका साहित्य क्षेत्रापुरता मर्यादित नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की हा कथा साहित्याशी संबंधित आहे, हा दलित साहित्याशी संबंधित आहे, तसं नाही बरं का. तर हे साधारणपणे बालसाहित्याशी वगैरे आपण संबंधित वगैरे आहेच. मुळात असं आहे, आपण म्हणजे कसं आहे की आपलं नवीन लेखन काय चालू आहे? नवीन लेखन साधारणपणे आहे की वेगवेगळ्या दिवाळी अंकाच्या कथा आहेत लिहिणं, एक कादंबरीचं प्रकरण लिहायचं आहे. आणि मुळामध्ये ललित आत्मकथन बालकादंबरी ही जी आहे, एक आपल्या वाटचालीवरती कादंबरी आहे, ते आपल्या वाटचालीचा प्रवासात यायला पाहिजे. आणि याच्यामध्ये त्या कादंबरीचा उल्लेख आपण आता केला आहे. नवीन बालकथा लिहायच्या आहेत, त्याच्यामध्ये आणखीन खूप आपल्याला शिकायचं मिळायचं आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये येणं आहे. आपल्याला पुरस्कार, साधारणपणे गोष्टीची गोष्ट राज्य पुरस्कार मिळवता महाराष्ट्र शासनाचा. आणि साधारणपणे बहुतेक ह्या सगळ्या संग्रहांना महाराष्ट्रातल्या विविध साहित्य संस्थांचे पुरस्कार याला मिळाले आहेत. साधारणपणे एकेकाला 2-2, 3-3 पुरस्कार मिळाले. आणि मला काय वाटतं की पुरस्कार मिळाले म्हणजे ती साहित्यकृती खूप छान आहे, नाही, आणि मिळाले नाही म्हणून ती साहित्यकृती दुय्यम आहे असं नाहीये. असं नाहीये. पण एक पुरस्कार जर आपल्याला मिळाला तर एक पाठीवर प्रोत्साहनाची थाप पडते. एक गोष्ट आहे याच्यामध्ये अशी, जी गोष्ट मगाशी थोडी सांगितली, की शिक्षकाचं वाचन हे वर्गात असलं पाहिजे. महत्वाचं, शाळेत शिक्षक हे विद्यार्थ्यावर शालेय संस्कार करतात, शिक्षकाचा संस्कार फार महत्वाचा. आणि दुसरा संस्कार असा महत्वाचा की तो घरात झाला पाहिजे. आई वडिलांचा संस्कार जोपर्यंत मुलावर होत नाही, की आई वडिलांचं वाचन पाहिजे, शिक्षकांचं वाचन पाहिजे, तर वाचनाचे संस्कार हे घरातले आणि शाळेत जोपर्यंत भक्कम होत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला पुढे हे जगच कळणार नाही पाहिजे. वाचन असलं पाहिजे. आणि जो लेखक वाचत नाही तो आपलंही वाचलं पाहिजे, लोकांचंही वाचलं पाहिजे. आपण आता गोव्यामध्ये जे म्हणजे आपले युनियन बँकेचे माजी वरिष्ठ प्रबंधक आलेले आहेत, नारायण पांडव, म्हणजे आपण दोघंही गोव्यामध्ये आलेला आहात. तर नारायण पांडवांचेही आपल्याबरोबर मैत्री आहे, त्यांचंही लिखाण आहे, त्यांचंही. तर 1-2 मिनिटात थोडंसं त्यांच्याविषयी. बरोबर आहे. हे इथं गोव्यात येण्याचं एक निमित्त सापडलं. साधारणपणे 20 वर्षापूर्वी मी गोव्यात आलो होतो बरं का. आणि यावेळेला निमित्त असं पडलं, एक व्हॉट्सअप ग्रुपचा बृहद महाराष्ट्र समूहाचा एक गेट टुगेदर, म्हणजे वर्धापन दिन समारंभ होता हा गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये वर्धापन दिन घ्यायचं हे जेव्हा ठरलं, तर त्यावेळेला गोव्यातमध्ये एका व्हॉट्सअप समूहाचं काय असतं त्याच्यामध्ये पण तुम्हाला एक माहिती आहे का, की समाज माध्यमामध्ये की नाही, तुम्ही समाज माध्यमामध्ये काय पोस्ट करता हे फार महत्त्वाचं नाही आहे. तर तिथे तुम्हाला की नाही चांगलं आदान प्रदान होते. मुळात काही माणसं माणसाशी जोडले जातात. तर साधारणपणे ह्याच निमित्तानं बृहद महाराष्ट्र समूहाचा वर्धापन दिन इथं घेण्याचं ठरलं. आणि याचं मी सगळं श्रेय यासाठी देण्यात येईल की या समूहाच्या प्रशासक, गोव्यामधल्या प्रशासक आणि कवयित्री चित्रा प्रकाश क्षीरसागर यांना, तर त्यांनी ह्या आयोजनासाठी खूप मोठा पुढाकार घेतला. आणि ज्याचा वर्धापन दिन म्हणा किंवा काय म्हणा, काल कार्यक्रम उत्तम छान झाला. आणि इथे कार्यक्रम तर छान झाला. लोकांना इतका आनंद वाटला की एका समाज माध्यमाचा कार्यक्रम वर्तमानपत्रांनी गाजवला इथले. तर तिथं काय म्हणते की याच्यामध्ये ह्या निमित्तानं इथं हे आहेत. आणि तुम्ही ज्यांचा उल्लेख केला मग अशी नारायण पांडवांचा, इरीन पांडेचा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मी जिथे राहतो तिथे ते माझे शेजारी आहेत.
आणि मी त्यांना असा विनोदानं म्हणतो की हे सख्खे शेजारी आहेत. सारखं. तर तिथे आम्ही जेव्हा यायचं ठरलं तर ते त्यांचा विषय आहे ना असा, तर त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व ते आहे. म्हणजे ते नाटकामध्ये आहेत, ते बँकेमध्ये काम करतात, समाजसेवक आहेत आणि त्यांच्याकडून आपल्याला काहीतरी घ्यायला मिळतं आणि आपल्याला काही घ्यायला मिळतं आणि आपल्याला त्याच्यातून काही घेता येईल. तर ते आणि महत्त्वाचं म्हणजे ते समाजामध्ये आणि उत्तम कार्यकर्ता माणूस आहेत. आणि इथे आपले गोव्याचे लोकायुक्त अंबादास जोशी. गोव्या जिथे महत्त्वाची गोष्ट अशी की इथे गोव्यामध्ये यायचं तर साधारणपणे माझा यांचा परिचय होताच. माननीय लोकायुक्त इथे अंबादास जोशी साहेब हे छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं होते आणि त्यांचा आमचा परिचय जुना परिचय असल्यामुळे त्यांना जेव्हा समजलं की इथं मी सर म्हटलं इथं असा कार्यक्रम आहे त्यांनी मला अतिशय आनंदाने सांगितलं की तुम्ही गोव्यामध्ये या आणि तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटेल की आमचे 3 दिवस गोव्यामध्ये 2 लोकांमुळे अतिशय समृद्ध गेले. एक तर अंबादास जोशी साहेबांनी इथे छान आम्हाला इथं छान आमचं जीवन समृद्धच केलं इथं पूर्ण. आणि गोवा दर्शन झालं. पण मुळामध्ये काय की इथे व्हॉट्सअप समूहाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं झालं काय माहिती आहे का की अनेक माणसं इथले गोवेकरच एकमेकाला भेटली इथं आणि छान खुश झाले. आणि तिसरी गोष्ट अशी की इथे आज महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे तुम्ही आत्ता मी ज्यांचा उल्लेख केला चित्राताईंचा उल्लेख, तर चित्राताई ह्या उत्तम चांगल्या कार्यकर्ते आहेत. आणि कार्यकर्ता समाजामध्ये कार्यकर्ता हा माणूस मिळत नाही. आणि जो लेखक असतो ना, मी तुम्हाला 2 गोष्टी ह्या सांगतो महत्त्वाच्या सांगितल्या पाहिजेत. लेखक हा कार्यकर्ता होऊ शकत नाही, कार्यकर्ता हा लेखक होण्याची शक्यता आहे. आणि आधीची जी महाराष्ट्राची पिढी आहे ना साहित्याचं भरणपोषण करणारी, बालसाहित्याचे भरणपोषण ज्यांचा मी उल्लेख मगाशी केला होता, साहित्य पत्रकारिता बालसाहित्य, ही जी पिढी आहे ना तर ही लेखक आणि कार्यकर्ता अशी पिढी आहे. म्हणजे एकंदरीत मला असं म्हणायचं आहे की आपलं जे साहित्य आहे तर त्या साहित्यामधून पारंपरिकता, संस्कृती, वाचन संस्कृती ही जतन करणे आणि ती पुढच्या पिढीला देणे हे महत्वाचं आहे. मी दूरदर्शनच्या वतीने आपलं स्वागत केलंच आहे. प्रशांत गौतम हे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर इथून आलेले आहेत. दैनिक सामनाचे ते मुख्य उपसंपादक ते म्हणजे होते आणि आम्हाला गोवा दूरदर्शनने जी ही संधी दिली आहे त्याबद्दल आम्ही दोघंही गोवा दूरदर्शनच्या संपूर्ण टीमचे आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.